नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा हा ब्लॉग खूप रोमांचक होणार आहे. आणि आज आपण आहोत औफे गावामध्ये. आता गावातून आम्ही बाहेर निघालोय, खूप लवकर निघालो सकाळी. आणि आता आपण जात आहोत गोरखगडाकडे. ऐतिहासिक असं ठिकाण आहे. सो आता आपण तिकडे निघणारच आहोत. औफेगाव भीमाशंकरच्या अगदीच जवळ सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर वसलेले आहे. इथून गोरखगडाकडे जाणारी वाट घनदाट जंगल, हिरवीगार पठार आणि काही ठिकाणी थोडासा कटिंग चढायचा अनुभव देणारी आहे. औफेगाव सोडलं आणि आता आपण गोरखगडाकडे जाणाऱ्या पायवाटेवर आहोत. इथला निसर्ग किती शांत आहे आणि सुंदर आहे हे तुम्ही पाहू शकता. या वाटेवर काही ठिकाणी आपल्याला घनदाट जंगलातून जावं लागतं, त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे अनुभवी गाईड किंवा योग्य माहिती घेऊनच आपण ट्रॅक करणे गरजेचे आहे. जंगल आणि पठार पार करत आता आम्ही मध्यभागी पोहोचलो आहोत. समोर दिसणारे हे विहंगमय दृश्य बघा. एकीकडे सह्याद्रीची मुख्य रांग आणि दुसरीकडे खोलदरी. याच दरम्यान आपल्याला मच्छिंद्रगड आणि गोरखगडाचा सुळका दिसतोय. दोन्ही सुळके सोबत पाहणे म्हणजे एक पर्वणीच. तिथे झुरीमध्ये टाक आहेत, पाहू शकता तुम्ही. इकडे बघा. हां, चलो नीचे. तुमचा खोल दरी, ह्या दरीतून वाट आहे. आता आम्ही दरीच्या पण मध्यात आलोय अर्धंगी. आणि इथं वाटेतच एक पाण्याची टाक आहेत. वरतून तुम्हाला दाखवलं ते इथे आहेत. हां, टाकाला जाण्यासाठी इथे वाटे टाकाकडे आलो. आता खूप गरम झालंय, थोडा रेस्ट घेतोय आम्ही. ते कॉल वगैरे आलेत मित्रांचे. आणि इकडे जायचं आपल्याला. हे बघा इथे मागे. हां, आणि हा भाऊ खरं म्हणजे आम्हाला याचीच रिस्क आहे. हा चढतो का नाही याची पहिली वेळ याची. ह्याला कधी असं आणलं नाही. तो पाहूया. आम्ही काहीच तयार नाही केली ट्रॅकिंगचे, काही कपडे नाही, शूज नाही, काही नाही. आता तसं आम्हाला सवयच आहे अशा डोंगरदऱ्यातून हिंडण्याची. काही प्रॉब्लेम नाही. सो पाहूया. जागजागी मस्त पायऱ्या केल्या ते उतरण्यासाठी. चला. हो, फटांगडे फोडले कोणतरी. मित्रांनी खूप जणांनी इथे कचरा केलाय बा, पाहू शकता तुम्ही. तर असं काही करू नका. सह्याद्री आपलीच आहे आणि हिचं रक्षण आपल्यालाच करावं लागणार आहे. हो, इथे मध्यामध्ये पाहू शकता अर्ध्यातच कोणतरी नाही, म्हणजे ऑलरेडी ते टाकच आहे, फक्त त्याला बांधलंय. बघा मस्त आहे इथं, स्वच्छ. तर आम्ही आता थोडंसं रेस्ट घेतो इथे नावापुरती. तर मित्रांनो, आता आमच्या दुःखाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आम्हालाच माहित नाही आम्ही कुठे. आम्ही वरतून औफेवरून खाली उतरलोय. वाट व्यवस्थित आहे सगळी, पण गड त्या साईडला राहिला. आम्ही राईट साईडला चाललोय. वाट इकडेच चालली आहे, वाट सापडतच नाहीये. आता काय करायचं भाऊ? अरे तुम्हाला काय माहित असेल तर वाट बीट आम्हाला हां, कमेंट करा. लगेच कमेंट करा. तोपर्यंत आम्ही जिवंत राहतो का नाही. आणि आमचे गाईड पाहू शकता, लोकल गाईड दाजी, जे की पुढे आहेत. आणि दाजींनी सध्या वाट आणि त्यांनीच चुकवलंय आम्हाला. आम्ही सकाळपासून काय खाल्लेलं नाहीये. हा ना, काहीच खाल्लं नाही आम्ही. 5 वाजता उठलेलो आहे. आता गड वर राहिला, आम्ही आलो अजून गडाच्या खाली. आता काय करायचं? ये बाई, राव तरी. चला बघू आता. ओपन स्पेस पण येत नाहीये ना, पाहू शकता तुम्ही किती घनदाट जंगल आहे इकडे. इकडे एक दादा भेटलेत आपल्याला आणि त्यांनी सांगितलं इकडून पुढून जायचंय तुम्हाला वरती गडावरती. सो आता आम्हाला जरा बरं वाटतंय. आता जाऊया. इथे खूप गबाळ आहे भाऊ, पाहू शकता तुम्ही. वाट बघा कशी, वाट बघा. त्यांनी सांगितलं, आता जरा बरं वाटलं. आम्ही वाट काही चुकलो नाही, बरोबर आहे. फक्त वाट फिरू नये. चला आता जाऊया. आणि धन्यवाद त्यांना. पाहू शकता तुम्ही, हे इथल्या वरच्याच गावचे, पिपरगणे गावचे. हो, वाट वेगळी झाली. ही इकडे जाते आणि इकडे एक बोर्ड लागला. हीच वाटे बोर्ड. यांच्यासाठी जवळ आहे. टॉप 4 झोन, गाभा क्षेत्र, व्हेरी सेन्सिटिव्ह. चला. दादांनी आम्हाला सांगितलंय त्या साईडला ते. चला, बरं धन्यवाद बरं का. हा, चालेल. आत्ता कुठं आम्ही रांकीला लागलो आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त वाट. आणि आता आमच्या चेहऱ्यावरती हे आनंद. हो, हा, अवस्था कशी झाली.
एवढा घाम झालाय. तुला वाटलं लोकांचं काय असतील. हे बघा दाजी भाऊ पूर्ण वाट लागली. आता ते नॅचरल वॉटर आहे, आम्ही हेच पिणार आहे आता. काऊ ते मेनवरचं पाहिजे त्याचा आवडता नाही का. बरं बरं त्याचा एक व्हिडिओ काढतो नंतर. असं नाही का. डोंगरदऱ्यात भटकताना तहान लागल्यावर जेव्हा असं नैसर्गिक झऱ्याचं पाणी मिळतं ना, तेव्हा त्याची चव कोणत्याही बाटलीबंद पाण्यापेक्षा भारी असते. गोरखगडावर जायला साधारणतः 3 ते 4 तास लागतात. शारीरिक क्षमता चांगली असणे गरजेचे आहे, कारण थोडं चढ उतार आणि दमछाक होणारच. मित्रांनो, आता आपण आहोत गोरखगडाच्या पायथ्याशी आणि इथून पुढचा प्रवास हा आपला खूप रोमांचक होणार आहे. इथे एक गुफासारखं दिसते. मी खूप दिवसातून आलोय, आता मला माहिती पण नाही. वाट थोडी खडतर आहे, मग काही विषय नाही, एवढा काही रिस्क नाही इथं. काय तू हो कॅम्पिंगसाठी मस्त आहे ही जागा. चला मागे जाऊया. व्ह्यू बघा इथून कसं दिसतं. आज पाण्याचं वातावरण झालंय पावसाचं, पण काही पाऊस येणार नाही. कारण इथे बघा हा आलं आम्ही स्टार्ट करायला आता माहिती आय थिंक आवाज येणार नाही तर खूप वार आहे. माईक आणायचं विसरलोय मी. स्टार्ट होते आपली जर्नी वरती जाण्याची. पहिल्याच दरवाजापाशी आम्ही पोचलोय, पाहू शकता तुम्ही. चंद्र निघालाय सूर्य निघायच्या अगोदर. आणि सह्याद्रीची रांग आणि सह्याद्री प्रतिष्ठानवाल्यांनी हे दरवाजा वरती आणलेत. असं मोकळं यायलाच किती अवघड आहे, त्यांनी कसं काय आणलं असेल पाहू शकता तुम्ही. नवीनच बसवलेले दरवाजे, छान आहे, खूप जड वाटतं ते. आता जाऊया वरती. हा आता कुठं थोडं बरं वाटतंय. गरम पण आता कमी झालंय बिकॉज ऑफ हवा खूप आहे इकडे. आज वादळ चालू आहे आणि ह्या दरवाज्यातून आम्ही वरती आलो. वा जय शिवाजी महाराज, जय छत्रपती शिवाजी महाराज. ते कोणतरी छत्रपती शिवाजी हो. आणि छोटीशी गुफा आहे. सातवाहन काळात इथे कोरलेलं पाहू शकता तुम्ही. लिपी आहे इकडे दिसते. त्या काळातला हा गड आहे. पाणी पिण्याचं पाणी बहुतेक. सो इकडच्या दिशेला आहे आणि इथे एक मंदिर आहे. पाण्याचा टाक आहे इथे. पाणी हिरवं झालंय पण मासे खूप आहेत त्याच्यामध्ये. लोक पाहू शकता तुम्ही. हा आणि आता आम्ही गोरखगडाच्या विशाल गुहेसमोर पोहोचलो आहोत. ही गुहा खूप मोठी आहे आणि इथे रात्री मुक्कामही करता येतो. येथून मच्छिंद्रगड आणि सह्याद्रीची रांग खूप छान दिसते. या आहेत गडाच्या प्रसिद्ध कातळात कोरलेल्या पायऱ्या. चढाई करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते, विशेषतः पावसाळ्यात. सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन आम्ही पुढे जात आहोत. हा थरार अनुभवण्याची मजा काही वेगळीच आहे. फायनली वरती आलो आपण. टोकावरती थोडंच राहिलं आता, पण पायऱ्या संपलेल्या आहेत. वरती कोणतरी गेलेलं आमच्या अगोदर. आता आम्ही शेवटचा टप्पा पूर्ण करून गडाच्या माथ्यावर पोहोचलो आहोत. जय गोरखनाथ. गोरखगडाला फार मोठा ऐतिहासिक वारसा नसला तरी गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण आहे. चलो लाडू आणलेले दाजींनी. आता वर बसलोय मंदिराच्या पाशी मस्त हवेत. पाणी नाही आणलं. मर जायचा. एवढी मोठी बॅग आणली पण पाणी नाही आणलं. चला रेस्ट झालं आमचं. आता आम्ही खाली निघतो. घरी पण जायचं आहे. आता भाताची कामं चालू झालेली आहेत. सो वेळ खाली थोडी. आता पाणी प्यायला खालच्या बेसवर जातो आम्ही. माथ्यावरून दिसणारे दृश्य शब्दात मांडणे कठीण आहे. समोर दुर्वत सिद्धगड, नाणेघाट आणि आम्ही जिथून आलो तो औफेघाट हा सगळा परिसर दिसतो. खरंच सह्याद्रीचा हा अद्भुत नजारा आहे. आता वेळ झाली परतीच्या प्रवासाची. हा काय काय ठिकाणी ना हे एक दोन पायऱ्याच खाली थांबा. त्याला घ्या खाली. एक पायरीनं फरक घ्या.
हा भाऊ आवाज दे, काय असं सांग जा. नंतर दादाला घाबरशील, काहीच म्हणणार नाही, म्हणशील दादा मला बोलवलं. तसं नको काय करू. आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे भाऊला खाली नेणे, कारण की तो पहिल्यांदा वेळा असं पहिलीच वेळ आहे त्याची असं कुठेतरी चढण्याची, त्याच्यामुळे त्याला अनुभव पण नाही आणि तो घाबरतोय पण. मग आम्ही त्याला खाली नेणारच. पाहू शकतो तुम्ही. हा इकडून दाखव, तिकडे दाखव, जिकडे कॅमेरा मी इकडे दाखव. उतरताना या ठिकाणी आम्ही थोडंसं रेस्ट घेतलं, कारण की हवा खूप जास्त प्रमाणात चालली होती आणि त्याचा आम्हाला थोडासा त्रास होत होता उतरताना, बट काही प्रॉब्लेम नाही. आम्ही घरी निघालो आता ऑलरेडी. आता आपण आज राहणार इथे कोणतरी माशांसाठी एक ट्रॅडिशनल पद्धतीने एक ट्रॅप केला आहे. पाऊस होतो मी ते मासे पकडण्यासाठी एक डब्बा मांडला इकडे, पाणी अडवण्यासाठी एक ट्रॅप आहे हा. आणि त्यात मासे पण आहेत, मुरे मासे. मस्त आयडिया केलेली आहे, छान. असं ज्यांनी कोणी केलं आहे त्याच्यासाठी खरंच लाईक करायला पाहिजे. मस्त खूप मेहनत घेतली आहे. पाहू शकता तुम्ही माझी. तर आता आपण इकडे जायचं आहे आपल्याला. बघा यांना खूप आनंद झाला आहे ट्रॅक केल्याबद्दल आणि पोट भरलाय त्यांचं पूर्ण. खायला घेऊन आम्ही आणलेलं खायला, पण आता भूक लागली खूप. खूप टाइम त्याला चढतो आम्ही, 2 तास जास्त झाले. जिरली बाबा, खरं खरं जिरली. नॉनस्टॉप खाली जाऊन वरती यायचं लय अवघड विषय. हा काय हा हा इथं भीड आहे. नाही नाही खाली वाटतं. चला आता पूर्ण आखा भिजून गेलो आम्ही. हॅलो वर फायनली एवढी लवकर चालतं बाबा. हे बाबा द्यावा द्यावा. हे पाय बघा कसं झालं, उडू सुटलं पाय. अहो गोळ आलंच पायाला, काय सांगू. मला चालताच येईना, आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय. आणि आता बस व्हिडिओ बस एंड संपला. परत कधी काढा जाणार नाही आयुष्यात कुठून या तुम्ही, फक्त औफ्यावरून खाली जाऊ नका गोरगडाकडे, कारण की जो रिटर्नचा परत प्रवास ना लय बेकार काम आहे. पूर्ण एनर्जी संपली आमची. कधी कधी खरं खरं आम्ही ऑलरेडी इकडे मावळातलेच आहेत. असं डोंगर दऱ्या चढायचं आमचं म्हणजे रोजच हे काम, पण इथं हारलो आम्ही. अजून नको नको झाले आम्हाला, अजून घरी जायचंय. तर आपण हा व्हिडिओ आहे ना आता इथेच एंड करूया. आम्ही बघतो आता गावात जाऊन काही खायला भेटतंय का नाही, खूप भूक लागली. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. सो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. जय आदिवासी.